चिंतनामध्ये अधिक भक्ती आणि द्वैत भक्तीचा जे चिंतन मांडलं गोविचारद्वारे, जी भक्ती अधुरी आहे, जी भक्ती पूर्ण आहे, ज्या सक्तीचा निराश करण्यासाठी भक्तीचा प्रवाह अंतःकरणामध्ये सुरू झाला पाहिजे, जी शक्ती बुद्धीला मारक ठरते, भक्ती तारक ठरते, अज्ञानाचा संहार करण्यासाठी मुक्ती प्रेरक ठरते, जे अज्ञान आनंदी करण्यापासून ते भेदाला कायम ठेवतं. अज्ञान जे तुमच्या सोबत आहे ते भेद पक्का करतं. भेद म्हणजे भगवंतापासून मन अलग होतं आणि तू भगवंत आणि मी भक्त असा भाव जागृत होतो. पण द्वैतामध्ये भक्तीला आरंभ आहे आणि अद्वैतामध्ये सुखाचा समारंभ आहे. केवळ सुखाची अनुभूती ही अद्वैत स्थिती. पण अद्वैत द्वैतातून उत्पन्न होतं. सिद्धांत आहे सारे वेदाचा. ज्या वेदातून बुद्धीला जागृती येते, ज्या भक्तीतून जीवन मुक्ती हातात येते, कारण भक्तीनंतर मुक्तीचा नंबर आहे आणि मुक्तीनंतर पुन्हा भक्तीचा प्रवाह आहे. म्हणजे अद्वैत स्थिती म्हणजे त्याला ओळखून भक्ती, त्याचा संबंध करून भक्ती, त्याचा स्पर्श बुद्धीला होतो आणि भक्ती. बुद्धीला त्या परमात्म्याचा स्पर्श नसेल तर भक्ती सिद्ध होत नाही. त्याला पाहणं हा वृत्तीचा संबंध आहे. त्याचं नाव त्रिपुटी. प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय. प्रमाता प्रमेयाकडे जातो प्रमाणाच्या द्वारा. परमात्मा म्हणजे जीवात्मा. तो प्रमाता प्रमाणाच्या द्वारे नेत्र. प्रमेयाकडे जातो विषय. मी पूर्ण त्रिपुटी आहे आणि ही त्रिपुटी अविद्याकारी आहे. मग अविद्याकार खोटी आहे. अविद्या जर खोटी तर अविद्येने उत्पन्न केली त्रिपुटी आणि त्रिपुटीने दाखवलेला विषय आणि विषयातलं सुख हे सगळं खोट. त्रिपुटी उत्थान पावते आणि लय होती असं अनेकदा होतं. उत्थान लय, उत्थान लय, उत्थान नाश. ती स्वतःच प्रगट होते आणि नाश होते. पदार्थाचं ज्ञान करून देते आणि नाश पावते, पुन्हा प्रगट होते. मग तिनं पदार्थ दाखवलेला तो पण नाशवानच आहे ना. हे सूक्ष्म ज्ञान अंतःकरणाला नसतं, म्हणून ते अंतःकरण त्रिपुटीच्या द्वारे बाहेर येतं. पण ते अंतःकरण बाधित होत नसतं आणि अंतःकरणात असलेल्या भगवंताला ते जाणत नसतं, कारण त्रिपुटीचा बाध नसतो. त्रिपुटी विचार दाखवते, भगवंताला दाखवते. मग दाखवलेला विषय त्रिपुटीच्या माध्यमातून मिथ्या आहे, सत्य नाही. पण त्रिपुटीचा जेव्हा बाध होतो, भेदाचा जेव्हा नाश होतो, अविनाशी परमात्मा प्रगट होतो, त्याला म्हणतात पूर्ण भक्ती. साष्टांग दंडात माऊली. पूर्ण भक्ती आहे तुम्ही मानलेली आहे आणि ब्रह्मविद्या ही त्याला ईश्वराला दाखवणारी आहे आणि आत्मस्थिती ही जीवन मुक्तीनंतर भोगाला येणारी आहे आणि संतांची संगती अविद्येला टाकणार, संपवणारी आहे. गीतेचं ज्ञान हे हृदयामध्ये जाणारे आणि आवरणाला नष्ट करणारे. गीतेचं ज्ञान हे अंतःकरणात असलेल्या भगवंताला प्रगट करत आहे. तेच ज्ञान बुद्धीला ब्रह्म करत आहे. तेच ज्ञान व्यापक सत्तेकडे अंतःकरणाला नेते आणि ते अंतःकरण ब्रह्म होते.
त्याचं नाव अद्वैत स्थिती. जिथं द्वैत नाही ते अद्वैत, जिथं वृत्ती नाही तिथं अद्वैत, तिथं विकार नाही तिथं अद्वैत, तिथं व्यवहार नाही तिथं अद्वैत, तिथं पूर्ण ब्रह्मांड उत्पन्न होतं ते अद्वैत, तिथून जगाची उत्पत्ती होती ते अद्वैत, तिथून जीव शिव प्रगट होतात ते अद्वैत. ना अभ्यास न विकार न व्यवहार काय आपल्याकडं? निग्रह आहे नाही, अभ्यास आहे नाही, अध्ययन आहे नाही, मग काय माहित नाही काय. जे नाही ते आहे जगत, जे आहे ते परमात्मा नाही, ते आमच्या पैसे आहे. ही ओळख आहे ईश्वराची खरी, ही ओळख आहे का? ज्याला नाही आहे केलं, आहेला नाही केलं, भ्रांती नाव दिलं वेदानं. ज्या ठिकाणी जे नाही त्या ठिकाणी ते वास्तव, ते भ्रांती. जगात तोच हे जगत वास्तव, भ्रांती. मी देहच आहे, भ्रांती. हा परमात्मा माहित नाही, हा अनात्मा कळत नाही. परमात्म्याला अधिष्ठान ठेवून ही प्रकृती त्याच्यावर आधारित राहते आणि देहाची अनुभूती सतत येते, परमात्म्याची अनुभूती विसरून जाते. नाही का भ्रांतीची स्थिती? अंतःकरणाचा भाग होतो आणि ज्याचं अंतःकरण तसंच कायम राहतं तर ज्ञान तुम्हाला होत नसतं. पुण्य होईल, ज्ञान नाही. कारण अंतःकरण म्हणजे मनबुद्धी चित्त अहंकाराच्या उत्पन्न होणाऱ्या चार वृत्त्या. त्या वृत्त्या ब्रह्म झाल्या, कुठे अंतःकरण राहिले? त्या वृत्त्या राम झाल्या, कुठे व्यवहार राहिला? त्या वृत्त्या बाधित झाल्या, कुठे व्यवहार राहिला? म्हणून तर सूक्ष्म वेदांत कळतच नाही ना. ऐकायला तर कलियुगात मिळतच नाही. कोण सांगायला ते काम आहे? जाळं पसरलंय आसाम्याचं. गुरु शिष्य साधक म्हणत नाही कोणीच. आमच्या गुरुजीकडे साधक, साधना आणि स्वाध्याय ही प्रथा आहे आमच्या मठात. सगळा अंधार आहे आणि अंधार म्हणायला मनाची ताकद नाही. नाही ना ताकद अंधारापाशी. अंधाराला अंधार म्हणायला पण ताकद लागते ना. अंधार म्हणजे अविद्या, अज्ञान. देहाचं भान म्हणजे अंधार. कशाला देहाचं भान? मनाला ताण म्हणजे देहाचं भान. समजते भाषा मराठी? प्राणकर नाही, नको देवावर जाणं नको. काटा या अंगाला, धरधर खाम यावं, धरधर भीती वाटावी द्वैताची, संबंधाची देहाच्या. देवा संबंध सुटणार का? देवा तू मला भेटणार का? पांडुरंगा माझ्या हृदयात तू प्रगट होणार ना आणि बुद्धी तुझ्यात विलीन करणार ना? माझं अंतःकरण स्वच्छ मी बनवणार ना आणि तिथं तू येणार ना, तिथं थांबणार ना माझ्यासोबत? बोल ना. माझी योग्यता तू करून दे ना, मी अयोग्य. मीरा दुःख गेले, फिटले भ्रांतीचे पडळ, औनामी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्माण. धर्माचा दोसर देवांचा, जवा परोपकारी, आंधळ्या दृष्टी देत त्याचे नाव मी उच्चारी. साधू संत माय बाप तेही केले कृपादान. मला मायबाप साधू भेटले, कृपा केली, श्रेष्ठ भक्ती झाली, परमात्म्याची ओळख करून दिली, अज्ञानाची रात्र गेली, आनंदाचा क्षण आला, नित्य आनंद भोगता आला.
परमात्म्याचा बुद्धीशी संगम झाला, अद्वैताचा रस्ता गुरुने खुल्ला केला, द्वैताचा निराश झाला, परमात्मा हृदयात प्रगट झाला आणि शिवात्म्याचा संगम झाला, प्रयाग मंदिर त्याला. ज्ञानाचा कुंभ प्रयागराज मध्ये पूजा करून यावं लागते. ज्ञानाचं कुंभ न्यावं लागतं धरून, हृदयामध्ये ठेवून मूर्ती वाटतात आणि तांदूळ कुंभी त्यात. त्याच्यामध्ये तांदूळ घालण्यापेक्षा बोध घाल ना तांब्यात. तांब्या रिकाम्या ते तांब्या घेती रिकामा तांब्या ये अवघड सगळं. आमची वासना होत नाही एका रानकेटाला करण्याच आयुष्य घातलं माते सगळं. जाणण्यात कुठं सगळं करणं, कुठे जा करणंच सुटतच नाही बायाचं. जाण्याचं माहितच नाही ना, करणं जातच नाही. आणि ज्या करण्यातून अविद्या तुमच्यापाशी कायम राहते ती सरकतच नाही. करतेपणा संपतो का? टाकता आला का करतेपणा? जेव्हा अहंभाव संपतो करतेपणा जातो, समभाव येतो, ब्रह्मभाव जागा होतो, जीवात्मा ईश्वरामध्ये लीन होतो, तेव्हा ते हसमान कोणाला येतं. अविद्येची रात्र जाती, ब्रह्मज्ञानाची त्या ठिकाणी सुरुवात होती आणि अंतःकरणातल्या भगवंताची ओळख होती. तेव्हा बुद्धीच्या ईश्वरात तदाकार होती, तन्मय होती. आणि मी राम आहे, मी परमात्मा आहे, मी सच्चिदानंद आहे अशी खून करून घेती. निश्चयात्मक होती, दृढभाव जागा होतो आणि साधूचा विश्वास तिथं पास होतो आणि आवरणाचा नाश होतो. अंतरातला भगवंत हृदयात प्रगट होतो आणि तोच पुन्हा अनुभव येतो. तो तर शिव होता, तो धन्य होत. त्याचं अज्ञान तत्क्षणी निवृत्त होत. त्याला स्वतःच भान येतं. त्याला आत्मभान म्हणतात, न देहभान. आत्मत्वाची जाणीव होणं, वृत्ती ईश्वरात लीन होणं, भ्रमाची निवृत्ती करणं आणि अंधारातून बुद्धी बाहेर येणं आणि ईश्वरामध्ये तदाकार होणं, अधिष्ठानामध्ये एकरूप होणं, अध्यस्थाचा वाद करणं, स्वरूपाचा प्रगटकरण करणं आणि त्या बुद्धीच्या ईश्वराशी संयोग होणं, त्याला ब्रह्मज्ञानाची रीती म्हणतात, आत्मत्वाची स्थिती म्हणतात, आनंदाची प्राप्ती म्हणतात आणि वेदांताची फलाची स्थिती म्हणतात. वेदांताचं फल आहे आत्मस्थिती वागणे, देहस्थिती त्यागणे, अविद्येचा अंधार संपवणे आणि गीतेचा प्रसाद खाणे, आनंदात राहणे. तुम्ही ऐका, तुझी गरज काय वाचायची? आमचा मला वाचता येईल का? सांग ना. गीता म्हणजे सांग. कळलं ना, वळलं ना, शेंडाना पुढे काय म्हणते गीता आणि काय सांगतो गाथा? हे जर बुद्धीला अवलंबून होत नसेल तर नकाला भाग गीतेला. तरी काम आता काय बघा, बशी गेली भाकर कच्ची झाली, करपून गेली खा म्हणती. अगं भाजली बी नाही, पापड बी नाही, कसलं गीता कळत बी नाही, सांगता येत नाही. कच्ची भाकर करपलेली गेला, उलट्या करा, करपलेलं खाऊ खाऊ लय छान झालं. करपली की वाचतो, नीट वाचा, वाचून वाचा, मरू नका. भगवंताच्या मुखातली वाणी आहे, श्रुतियों की राणी आहे. त्या गीतेचा भावार्थ म्हणजे ओवी आहे आणि ओवीचा सार म्हणजे तत्व आहे आणि तत्व म्हणजे मी आहे
आणि मीच अभिन्न भाव हे ज्ञान आहे. आणि ज्ञानाचं भान हे सुख आहे. देहाचं भान हे दुःख आहे. आवरण काढणं हे तुमचं कर्तव्य आहे. देहाचं भान टाकणं हा तुमचा अधिकार आहे. श्रवणात थांबणं आयुष्याचा सार आहे. बोधाला धर की, बोधाला धरायची ताकद न श्रवण हृदयात थांबायची ताकद. मग मध्ये काय थांबते? संसार, तुझं माझं नातं गोत तेच आट सगळं राहतं मध्ये. मग काय राहत नाही? ओवी राहत नाही, बोध राहत नाही, वेद राहत नाही आणि गीता राहत नाही. आता धरली म्हणजे मध्ये आली का? मी दाखवायला शो, मी वाचते पारायण करते करते सट्ट नाट्य. योग्यता नाही ना आपला ब्रह्मभाव जागा नाही. आयुष्यात काय कमवलं हे माहित नाही आणि काय गमवलं ते बी कळत नाही. सगळं तोंडानं फडफड बोलून नातं गमवलं. प्रेम तर करताच येत नाही कुणाला. वरी आकाशाला दंभ म्हणजे त्याला दंभ. सुंदर चिंतने. आणि हे सांगू, माऊलींची भाषा कळायला माऊलीची कृपा लागते आणि मनाचा निग्रह लागतो आणि अभ्यास भडी मार लागतो आणि मन पवित्र लागतं आणि बुद्धी स्वच्छ लागते आणि तक्कर एकाग्र लागतं आणि अध्ययन जास्त लागतं. तेव्हा माऊली तुम्हाला बोलते आणि सगळं सांग, तू असं नाही, तू तसा, तू तसं कर, तू असं. जेव्हा आईजवळ जातो आपण तर आई आपले हित करते. तसं माऊलीकडे गेलो तर माऊली आपल्याला उद्धार करते. आई म्हणजे असं नको करू, तसं कर, तसं नको करू, तसं कर. तसं माऊली आईकडे गेली बुद्धी तर ती बुद्धी भगवंताला ओळखते. जगाच ओळख थांबते, खोट्यातून बाहेर निघते. हे ज्ञानेश्वरीचं फल आहे. बाकीचे ग्रंथ ज्ञानेश्वरी सारखे समजू नका, हे आध्यात्मिक ग्रंथ आहे. बाकीचे ग्रंथ वेगळे, कथा वाचा भाग लिहिला त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये स्वरूप प्रगट करणार, अध्यात्म चिंतन मनाला प्रसन्न करणार आणि सुखाला उत्पन्न करणार, द्वैताचा निराश करणार आणि जीवाशिवाला एक करणार शास्त्र म्हणजे अध्यात्म आहे. इथे एकता प्रतिपादन केली वेदानं जीवाशिवाची. दिसणारा दृश्याचा अभाव केला, अंतःकरणातल्या आवरणाचा नाश केला, परमात्मा प्रगट केला. गीता म्हणतात त्याला. ज्ञानाचं नारळ फोडायचे. जन्मले रोज चला फोडा नारळ, आणा त्या सुदामाला तयार करून जाक्या जाक्या. आजकालचा शो अवडंबर केले परमार्थाच. एक तर मार्केट आणि एक तर अवडंबर. कुठं पापा पेटतील कोणा माहित. भुजाली वैराग्याची ओरप, वैराग्याची ओरप हो सांगते. ओरखडा एखाद्याच असं काय नखा लागले हाताला तर आपल्याला ओरखडा निघतो आणि काही दिवसांनी तो जातो. तसं वैराग्य होत आणि नंतरची अवस्था उत्पन्न होती. भुजाली वैराग्याची ओरप, जिराली मनाची धाप काप. बघा, मन धाप काप थत्र कापते ना, मन घाबरते, थत्र कापते, भीते, दोष करते, पाप करते, करते ना, काय बी करते. मन काय करत नाही, काय पण करते, काय पण कुणाला त्रास देते, कुणाचा द्वेष करते, कुणाला घरात त्याचा अपमान करते. त्याला बस म्हणायचं नाही, दूध नाही, चहा नाही, काय नाही, काय नाही, काय आपल्या घरीच राहायचं. कोणी येत जात निघून, त्याच्याकडे बघायचं नाही. हा हा तसंच आहे. चला, जिराली मनाची धाप खाप, तेथ केवळ झाली वाफ.
निज बोधाचे तेथ केवळ झाली वाप निज बोधाची. त्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये आत्मबोधाचंच चिंतन, मनन, श्रवण आणि अनुभूती फक्त एकच वरती निजबोध उरतो. हे का उरतं? कारण पहिल्यांदा वैराग्य येऊन थांबलं, त्याच्या पुढचं काम झालं. पुन्हा वैराग्यानं काय काम करायचं करून गेलं. आधी नांगरलं, धसकट काढले शेतातले, मध्ये मुळं बसलेले गच्च झाडाचे धसकट म्हणजे धसकट ज्वारीचं गव्हाचं मुळं ते उपटून काढले. नांगरलं की आदरवरी होतात आणि मग त्याला वेचून काढून टाकावं लागतं. धसकट म्हणतात त्याला. तसं मन धसकट आहे. असं त्याला पकडलं न्यायला देहाला, जडाला, हाडामासाला. तसं त्या ज्वारीच्या बुडाने धरले जमिनीला आणि ते काढल्याचे पीक येत नाही. नांगरणी करून त्याला उकरावं लागतं. तशा वासनेला संपायला ज्ञानाच्या नांगरानं उकरावं लागतं. वासनेचं मूळ काढायला. किती छान माऊली. ज्ञानाच्या नांगरानं वासनाचं मूळच काढलं. तर मूळच काढल्यावर काय राहिलं मग? तिथं फक्त निज बोधाची वाफ. किती सुंदर. आणि ती वासना निघायला वैराग्य लागतं. जिवंत वैराग्य धगधगे. कुठल्या पदार्था संबंध नाही आणि कुठली वासना कुणाकडं वासनाच उत्पन्न होत नाही. निर्वासन मन होतं तिथं भगवंताची जाणीव होती. जगताची जाणीव संपत्ती वृत्ती ईश्वरामध्ये थैमान घालते. आनंदाला भोग घेते. आनंदाची स्थिती तयार होती. वैराग्यानंतरची अवस्थेची स्थिती. जिराली वैराग्याची ओरप. बघा ना, बघ्या म्हणून बुजाली वैराग्याची ओरप. वैराग्य धगधगीत तयार झालं आणि ते ओरखडा बुजला. तयार झालं वैराग्य. तशी जमीन तयार झाली नांगरून. मग उत्पीक आलं सुखाचं. इकडं आलं धान्याचं, इकडं आलं आत्मसुखाचं. समजतं की नाही पीक? जिराली मनाची धाप काप. ते बी संपलं. धडधड दुःख, संकल्प विकल्प संपले आणि संकल्प विकल्प रहित मन झालं आणि त्या अंतःकरण बोधमय निज बोधाचं अधिष्ठान झालं. तिथे फक्त बोध प्रगट झाला. परमात्म्याचा स्थित स्पर्श बुद्धीला झाला, देहाचा नाही. नाहीत ना. बघितलं शब्दाकडे पुढे सरकलं. शब्द काय बोलतात ते तुम्हाला नाही समजत ना. आणि समजून घ्यायची हे पण नसते, इच्छा पण नसते. कारण बोट भरवायची सवय लागली ना. पात्रताच नाही येत आहे. काय डोक्यावर घ्यायचं का? त्याला खाली काढण्यासाठी ज्ञानेश्वरी आहे ना. होत आहे. मुळे जे दिसणारं दृश्य आत जात आणि दुःख देत, त्याला समाप्त करण्याचं संताचं नातं. साष्टांग दंडवत सांगती अर्थ नाही. श्रुती मग वेद सांगते. वेद ओवी म्हणजे वेद आहे. शब्द म्हणजे सुख आहे आणि श्रवण म्हणजे आत्मरूप आहे. मी आत्मरूप आहे. ती संकल्पना जागृत ठेवण्यासाठी आणि अध्यात्माचं भांडवल तयार करून पांडुरंगापाशी बुद्धीला नेण्यासाठी चिंतन. खाली अर्थ वाचायचं कशाला, ऐकायचं कशाला, कुणालाही सांगता येतं. काय ठिकाण, काय बोलणं, वाच वाच. ते काय संसार आहे वय रे? सांगता येतं. आयुष्य म्हणून भीती वाटते आम्हाला. एक आयुष्य पुरतं का? एक जन्म पुरतं का? ज्ञानेश्वरी कळायला किती जण म्हणतात तुमचं किती जन्म झाले नाही म्हणतात. मोठेपणा नाही, वस्तुस्थिती बोलतात लोक. ते सांगायला एका जन्मात ज्ञानेश्वरी कळत नाही असे लोक समोर येऊन बोलतात आम्हाला. समोर एका जन्माला ज्ञानेश्वरी कळतच नाही. हो माऊली, कळतच नाही खरंच. प्रेरणा ज्या परंपरेत आपण आलो, ज्या संताचं दर्शन घेतलं,
ज्या साधूपरच्या पायापाशी श्रवण भक्ती केली, जे आयुष्य त्याचं वाहिलं तरी त्याचं कप होत आहे. म्हणजे काहीच केलं नाही ते सांगते लोकांना. कसं काय शक्य? शक्यच नाही. ज्याला गुरु माहित नाही, ज्याला वेद माहित नाही, ज्याला श्रवण माहित नाही, आयुष्यामध्ये सुखाचं भांडवल नाही, आयुष्यामध्ये अध्ययन नाही, त्यांना बोलायची गरज नाही, बिलकुल नाही. मागं तुम्हाला म्हणलं मी, एक जणांना मला आढळलं परमार्थ आडेवाडे वेळा कामा येत असतो आणि संतांच्या संगतीत त्याला परमार्थ मोक्षाला नेत असतो. साष्टांग दंड सद्गुरु माऊली. खरंच त्याच्या बुद्धीने बरबाद आहे. जिराणी मनाची धाप काप, तेथ केवळ झाली वाप निज बोधाची. त्या अंतःकरणामध्ये केवळ निज बोध साचल्या गेला आणि अंतःकरण भगवंतात विलीन झालं. त्या सुखामध्ये विगुरून गेलं, त्या परमात्म्याशी अभिन्न झालं, धन्य झालं अंतःकरण. जे करायचं होतं जन्माला येऊन मनुष्य येवणीमध्ये ते साधल्या गेलं. निज बोध, निज धाम, निज रूप, त्या तिन्ही अवस्था त्यानं प्रगट केल्या. निज बोध, निज धाम, निज रूप. आत्मरूपाचा बोध वेदात पडून घेतला. निज धाम मध्ये त्या ठिकाणी बुद्धी गेली आणि त्या स्वरूपामध्ये ती एक रूप झाली. निज रूप आहे, देहरूप नाही, निज रूप, निज धाम, निज बोध. बापरे, काय शब्द आहेत माऊली. ते आयुष्य घातलं तो परमात्मा आतून बोलत असतो, आपण नसतो. मला सकाळी मायदांचा फोन येतो मध्ये मध्ये, तुम्ही ईश्वर हो देत. जीव जेव्हा हाता मागे आतून ईश्वर हो देत. देतोच माऊली खरंच, पण जीव हाकाच मारत नाही ना, काय करणार. बाहेर त्यांना एवढे हाका मारले, बाहेरचे बोलत नाहीत, पण नुसती मध्ये एक हाक दिली तर तू बोलतो. पण जीवाला कुठं त्याला बोलायला वेळ आहे? नाही. 17 अध्याय धरून चिंतन आलं, पण विसरले. स्वप्नातलं आठवत नाहीये. तिथं चिंतनात होते मी. पाठ्यास अध्ययनासाठी, कल्याणासाठी, मुक्तीसाठी, तपासाठी, पांडुरंग प्राप्तीसाठी दिले ना आयुष्य आधी. आता का वर आमचं संपलं, तुमचं सुरू झालं. बघत बघा, आम्हाला त्याच्याकडे जायचंय, त्याला बोलवायचंय, त्याच व्हायचंय, तुम्हाला सोडायचंय. लक्षात ठेवायचं तुम्ही. रिकामा वनवास. तपास आयुष्य आहे. ही तपस्या आहे. आता आयुष्यामध्ये भगवंतासाठी, बुद्धी भगवंतासाठी असते. आधी त्याच्या कष्टासाठी, हिमन त्याच्या प्राप्तीसाठी, अंतःकरण त्याला अर्पण करण्यासाठी, आणि बुद्धी त्याला बोलवण्यासाठी, तुम्हाला बाहेर काढण्यासाठी. करायचंय खरं. रिकामा ताप येऊ शकते, देता येते म्हणला. चौथरे म्हणते का सुखाची? जे सुख भगवंत संत देतात, ग्रंथ देतात, जे सुख हृदयामध्ये निर्वाजमान आहे, जे सुख बुद्धीचं धन आहे, जे सुख आमचं वाहन आहे, त्या सुखाचं आम्हाला भान आहे. तुमचं भान कमी करायचं आणि सुख जाग करायचं, त्याला जीवन जगणं म्हणायचं. अरे कामापासून आनंद पदवी घेणे, आयुष्याच्या साधनेचा चितानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे अवलंबून दिलेला. पोती घरात लक्ष वरडायचं, नारडायचं, वाचू नका पोती. का जाते वृत्ती घरात? का जाते व्यवहारात? आमदार पण तिचे त्याला वाचणाऱ्याला ही अवस्था त्याच्या प्राप्तीची, त्याच्या अनुभूतीची, व्यवहाराची नाही. व्यवहार थांबलाच पाहिजे.
अनुभव चाकलाच पाहिजे, भेद संपलाच पाहिजे, तिच्या हृदयात आलीच पाहिजे, मी कोण कळालंच पाहिजे, अवाच्य झालंच पाहिजे, मौन भोगलंच पाहिजे. दुपारी का अधिकरण नगर व्यवहार संपावा, अनुभव चाखावा, भेद नसावा आणि अभेद भोगावा, प्रतिसिन्न व्हावा, अलक्ष लक्षात करावं, लक्षित करावं आणि त्या लक्षापाशी जाऊन राहावं. तिकडे हातात गीता टोक बोलते नाळते घरात. विचारावया शास्त्र राठावे जे वक्त्र, देवाचे ही सूत्र हाती न धरे. विचारावया शास्त्र, शास्त्राचा विचार करण्याकरता म्हणतो अध्यात्मशास्त्र म्हणते याला, हे बी कळत नाही बाप्पा. म्हणून विचारावया शास्त्र, अध्यात्मशास्त्र असा विचार करण्याकरता. काय म्हणले मौनी? अरे का सगळी मीटिंग संपली होती. विचारावया शास्त्र राहटावे जे वक्त्र, अध्यात्मशास्त्राचा विचार करण्यासाठी वक्त्र म्हणजे वाणीनं बोलणं, वक्तृत्व, वक्ता, बोलणारा वक्ता, ऐकणारा श्रोता. म्हणून ते वक्तृत्व बोलणं, ते अध्यात्मशास्त्राचं वाणीच्या द्वारे बोलणं. ते वाचेचे ही सूत्र हाती न धरे, वाचेचे सूत्र हाती न धरे म्हणजे वाणी बंद पडती, मौन तयार होतं, परमात्म्याचा अनुभव येतो. अनुभवामध्ये वाणी बंद पडती, विचार नसतो, शब्द नसतो. कारण शब्दांनी बोलणं हे अविद्या कार्य आहे. आणि त्या विचारानं जेव्हा बुद्धी भगवंतात लीन होती, ते मौन स्थिती. म्हणून मौन सांगितले मौलीनं, ते वाचेचे सूत्र हाती न धरी. आता वाणी बंद होती, व बोलणं थांबतं, अनुभव प्रगटतो, हाती न धरी. आता बोलणं ऐकणं संपलं, आता अनुभव संपन्न हो, अनुभवाचा स्वीकार कर आणि अनुभवात बुद्धीला एक कर. वाचेचे सूत्र हाती न धरी. लागते समन्वय. चला बोला. बोलता वाणीच बंद पडते, कारण अनुभवामध्ये विचार नाही, शब्द नाही. ते शब्द म्हणजे अविद्या कार्य आहे. अगदी खरे काय आम्हाला कधी वाची स्थिर झालं स्थिती आहे. तिथे काय अविद्या कार्यच नाही. आकाशाचा शब्द आकाशाचं ते अविद्या कार्य आहे. तिथे काहीच राहिलं नाही. बोलणं ऐकणं संपलं. फक्त अनुभूतीत राहणं, अनुभवाचा स्वीकार करणं आणि त्याच्यामध्ये एक होणं. ते सगळंच बंद पडलं. वाणी पण बंद पडली, सगळंच बंद. वाचेचे सूत्र हाती न धरी. मौन झालं, एकदम मौन अवस्था. तिथपर्यंत नेण्यासाठी वाचेनं त्या शास्त्राचं अध्ययन करून वक्तृत्व केलं, श्रोत्यानं ऐकलं. पण ते भगवंतात स्थान बुद्धी मिळालं, अंतःकरण त्या भगवंतात लीन झालं. अनुभवाची खाण आली, सुखाचं भान आलं, देहाची सत्ता गेली, ईश्वराची जाणीव झाली व शब्द आणि वाणी कशाला उरली. मौन अवस्था तयार झाली. बुद्धी ईश्वराच्या सुखात लिप्त झाली. वृत्ती बाहेर कशाला. हो माऊली, छान सांगितलं. ज्या वाणीने अध्यात्मशास्त्राचं वक्तृत्व केलं, साधूनं सांगितलं आणि साधकाने ऐकलं. पण जेव्हा साधूचं आणि साधकाचं नातं श्रवणाच्या माध्यमातून परिपूर्ण झालं आणि साधना लयाला, साधन हातात आलं, साध्य हातात आलं, साधना पूर्ण झाली, साध्याची अनुभूती आली, वाचा मौन झाली, अनुभूतीमध्ये वृत्ती गेली, त्या परमानंदामध्ये परिपूर्ण झाली, तिची बोलण्याची अवस्था संपली. कारण अविद्या कार्य स्थिती संपली, ब्रह्मविद्यामध्ये बुद्धी गेली, तिथे व्यवहार थांबला, अनुभव आला, देहभाव संपला, तो परमानंद बनला. मुक्त म्हणते त्याला. रामकृष्ण त्याचं काम पूर्ण झालं. मग तिथे वाणी सुद्धा बंद पडते. फक्त तिथे मग अनुभवाची खाण उघडते. देहस्थान गेलं, ईश्वराच्या सत्तेत मन आलं, ती मौन अवस्था. तिथे सुखात वृत्ती विघरली, साध्य हातात आलं, साधना परिपूर्ण झाली, साध्य हातात आलं, साध्य प्राप्त झालं. तिथे वाचा मौन झाली, त्या अनुभूतीत वृत्ती गेली, परमानंदात ती परिपूर्ण झाली, ब्रह्मविद्येत आली, तिथे व्यवहार गेला, देहभाव संपला, फक्त अनुभवाला मुक्त म्हणतात त्याला. अष्टांग माऊली काय मांडणी होती, बापरे.
किती सुंदर. विचारावया शास्त्र राहटावे जे वक्त्र देवाचे जेही सूत्र हाती न धरी. देवाचे सूत्र जेव्हाने तू वक्तृत्व केलं भगवंताबद्दल ओहापोह केलं चर्चा केली चिंतन केलं तेव्हाने पण त्या भगवंताला ती परावाने पण परमेश्वरात लीन झाली. तर बोलायचं कुणी आणि ऐकायचं कुणी. ती थांबली ठप्प झाली मौन झाली. कारण परावाने परमात्म्याच्या जवळ आहे. ती परमात्म्यात तदाकार झाली. पर आणि परमात्म्याचा काय संगम झाला. मग तिला मौन म्हणतात. त्याला तिला परा का म्हटले. ती परमात्म्याजवळ गेली. कशाचा आहे ना बोधान कुणाचा बोध वेदाचा बोध वेद आणि वाणी एकत्र आली. ती परमेश्वरात लीन झाली. मौन साधना झाली. अनुभूती तयार झाली. देवबुद्धी समाप्त केली. अध्यात्म हृदयात आली आणि त्या ईश्वराची ओळख झाली. मन बुद्धी त्या ब्रह्मस्वरूपात लीन झाली. गोवितरा वीत संसारावून येत अलबते दगड वरवंटे बायकाला पाठ इथून आणला होता मायाचा आणला होता. बायाला पाठात संसार बाप्पा विचित्र विचित्र खाते खांगम सगळं. चला ते स्वरावडावलेपणे मन मन मनपणा हिरवणे शिवतले जैसे लवणे आपुले निज. शिवतले जैसे लवणे आपुले निज. लवण म्हणजे मीठ. मिठानं पाण्याला स्पर्श केला की पूर्वरूपामध्ये जातं ते मीठ पाणी पाणी होतं. तसं माझ्या निजबोधामध्ये बुद्धी गेली की बुद्धी ब्रह्म ब्रह्म होते. रामकृष्ण हरिताई साष्टांग सद्गुरू. निजबोध लवणे काय वाणी आहे काय उच्चार आहे. खरंच टाळून देत राहावं. अशा वृक्षापाशी थांबावं. त्या माऊलीकडे मांडीवर घ्यावं आणि ते श्वास त्या आनंदीत थांबवावे. बघू यावेळेस काहीतरी चाललाय प्रयत्न होईल नाही पण फेसात पाणी नाही. नाट्यात तर नाहीच नाही. शून्य झिरो बजेट. ना म्हणजे नाही नसतो तो ना तो. ते सांगत तरी कळत नाही मग ते तुम्हाला वाटत